आता बघूयात इतरही जिल्ह्यांच्या टॉप 9 बातम्या। जळगावच्या 40 गावातील तितूर नदी पात्रातील स्वच्छतेला सुरुवात, तर TV9च्या बातमीनंतर आता प्रशासनाकडून दखल। जळगावच्या पाचोरा तालुक्यातल्या बाळद परिसरामध्ये केळी पिकावर करपा रोगाचं सावट, तर वातावरणातील बदलामुळे पिकावर रोगाचं सावट, खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक। नाशिकच्या येवल्यातील नागरिक वीज, पाणी, रस्त्यांसंदर्भात आक्रमक, तर या समस्यांकडे लक्ष द्या अन्यथा पालिकेवर मोर्चा काढू, नागरिकांचा प्रशासनाला इशारा। धाराशिवच्या तुळजापूर तामलवाडीमध्ये बाजारभाव कोसळल्यामुळे आता फुल शेती तोट्यात, झेंडूंच्या फुलांना 15 ते 20 रुपयांचा दर मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात। गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 5 महिन्यांपासून वेतन थकलं। वेतन थकल्यामुळे आता कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, तर 13 जानेवारीपासून उपोषणाला बसणार असल्याचा सुद्धा इशारा। जळगावच्या यावलमधील किनगाव खुर्दमध्ये उपसरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीमध्ये मंगलाबाई महाजनांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड। पुण्याच्या जेजुरीमध्ये गाढवाच्या बाजाराला सुरुवात, तर राज्याच्या विविध भागांमधून 200 गाढवं दाखल। गाढवांना आता 40,000 ते 75,000 रुपयांचा भाव। सिंदखेड राजा या ठिकाणी आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा होणार, तर राजे लखोजीराव जाधव यांच्या जुन्या असलेल्या राजवाड्यामध्ये सकाळपासूनच गर्दी, प्रशासनाच्या वतीनं शासकीय पूजाही संपन्न। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या गड्डा यात्रेलाही सुरुवात, तर मानाच्या भक्तांकडून आता नंदीध्वज 22 किलोमीटर अंतर चालून तैलाभिषेक।